सो हाय गाय, स्वागत आहे तुमचं पार्ट 2 मध्ये. आणि आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि थोड्याच वेळात वारी येईल. तर मग बघू कसा एक्सपिरियन्स होतो आपला. फर्स्ट टाईम आलो आहे मी पण, तर समजेल आता काय आहे काय नाही. बघू आपण काय काय होतं ब्लॉगमध्ये. कुठेच पार्ट स्किप नका करू, कुठचा पूर्ण ब्लॉग पूर्ण बघा. आणि बघा मस्ती करू मुलगा. छान आहेत मस्त. आता जसं काय सोडून कुठून आला आजी तुम्ही? कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स दिंडीचा? किती वर्षापासून तुम्ही करताय वारी? त्यांना सांगता येणार ना एवढी वर्ष बरोबर. एकदम गोल करायचा असा आहे, गोल पालखीला सगळे चला. या महिलांना पहिले येऊन इथं फुगडी खेळायची असेल ते फुगडी खेळू शकते.
ये प्रणय ये जानो ये राणी तू आणि प्रणय तर गाईज आता सर्व बसले चहा प्यायला, बघू शकता तुम्ही. आणि आता आम्हाला पण चहा येईल आता. तर गाईज बाबूचा कान लाल झाला आहे बघा, बघू शकता तुम्ही. तर डॉक्टरकडे घेऊन चाललो आम्ही. मोठे पप्पा येत आहेत. वाजवतो हॉर्न, हॉर्न वाजव बाबा, हॉर्न वाजव जोरात जोरात वाजव. गाईज मी गेलो नाही तर सर्व इथे बघा निवांत बसले आता सर्व वारकरी. तर मी दादासोबत चाललो आहे आता गावामध्ये प्रॉपर, जरा राऊंड मारून येतो. तर आता आम्ही चाललो आहे कपडे इस्त्री करायला आणि बघू शकतो सकाळी. हा ना, गाडी एवढी भारी आहे ना, समजत नाही कधी चालू होते कधी बंद होते. आणि एवढी स्पीड आहे रोडवर, भारी. सोलापूरचे भाई, हा सोलापूरचे रोड कसे, हा सोलापूरचे कुठं खड्डे नाही कुठं काय नाही. तर गाईज आता सर्व वारकरी जेवायला बसलेत, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता सकाळ 6:30 वाजलेत आणि आंघोळ वगैरे करून तयार झालो आहे. आता दिंडी चालली परत त्यासाठी. जय देव जय देव जय मंगलमूर्ती वंदे मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानसाने मात्रे मानसामना पुरती जय सागरात पाणी सागरारी जय गोवाजी मंगलस्ती जय आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दास अगस्त्य सम्राट कृष्णराम वासुदेव कृष्णराम मुक्तिराम जानकी नायक हरे राम. तर मित्रांनो आता इथे आमचं फोटोशूट चालू आहे. दोन कॅमेरामॅन बघा गाईस. हा इकडे मस्त फोटो आहे जिथं स्माइल 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 असं वरचं येऊ दे ना मग. स्माइल, हा स्माइल 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 द्या स्माइल. हा वरचं पण येऊ दे. स्माइल. स्माइल स्माइल. हो काका. इकडं बघा रे. हॅलो चला दिंडीकरी तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तर गाईस आता पालखी चाललेली आहे. चला स्टार्ट. तर गाईस आता पालखी चाललेली आहे, बघू शकता तुम्ही.
सर किती वर्षापासून वारी करताय? आता मी जवळजवळ 7-8 वर्षापासून वारी करतो. 7-8 वर्षापासून. कसं आहे म्हणजे तुमचा अनुभव वारीबद्दल? वारीबद्दल छान आहे. कुठलीच अडचण येत नाही. निवांत एकदम, काय त्रास नाही काय? काही नाही सगळं ठीक आहे. चालेल चालेल, येऊ. हा कुठलीच अडचण नाही. खाण्याची नाही आणि आंघोळीची याची बी लय सोय नसते. बाथरूमला बी कुठं जा म्हणजे फक्त असे आम्ही बघतो ना सगळे असेच पटांगण होते. हा. असे कार्यालय शाळेवर कसं वाटलं तुम्हाला येऊन? शाळा लय भारी. भारी आहे. आता तर लय सुविधा झाली आता. हो. कारण तू मग खेळस आहे ना हा गुळगुळ होती हा तरी आम्हाला निवारा लय मिळाला तुमचा. हा. आता तर काही बनबनच नाही राहिली. सगळे इथून मागे जे आलो ना इथून मागे बी आमची खेपे लय भारी झाली. आता किती वेळ लागणार तुम्हाला पोहोचायला? म्हणजे किती दिवस लागतील तरी अजून? अजून 5 दिवस लागते. अजून 5 दिवसांनी पोहोचणार? हा 5 दिवस असे मंगल कार्यालय शाळा हा हा. सगळं आम्हाला पद्धतशीर सोय असते. तसं काहीच नाही. 5 दिवसात आम्ही जागेवर जाऊ आता. अच्छा. कधी निघालेले आणि वारीला? आम्ही मंगळवारी निघलो. एकदम वारी म्हणजे लय मस्त चाललेली आहे. तसं काहीच म्हणजे तुम्हाला जाणवलं काही? नाही नाही, काहीच नाही. फालतू माणसं आमचे एक बी माणूस नाही असं. हा. तसं तुम्हाला सांग पेटाड खातात तसं काहीच नाही. चांगलं चांगलं. उलट आमच्यात येतच नाही. पेटाड येत नाही तसले कुणी येत नाही. काय नमस्कार मग. कसा तुमचा अनुभव पालखीवर? आमचा अनुभव आहे आता ही 25 वर्ष झालं पायी. पहिल्यांदा आमची सायकलला बोंगा बांधायचा चालायचं, पण परिस्थिती माऊली काय माऊलीची तिथं ज्यावेळेस पैठणला शुद्धीपत्र आणायला गेले त्यावेळेस माऊलीने तिथे मुक्काम केला. त्याच्यामुळं वाढत मोठा आत्ता बी ना 32 किलोचा सोन्याचा ते चांदीचा आहे ना मुकोटा म्हणजे भरपूर प्रगती झाली आणि वारी बी मस्त आहे, शिस्तबद्ध आहे. हो. काहीच चालते ठीक आहे. जोरात बकरी कशी करते? बकरी कशी करते? बंदर मामा कसं चालतो दाखव. बंदर मामा कसा चालतो रे? असं चालतो? आणि हसतो कसा? हसतो कसा चैतन्य? दाखव काकाला, दाखव हसतो कसा. काय दाखव ना काकाला हसून दाखव. काकाला हसून दाखव. बाबा आले बाबा. हाय कर बाबाला, हाय कर. हाय कर, हाय कर. इकडे बाबा. बाबा हाय कर. हाय केलं ना. चैतन्य बस चैतन्य. हे बघ ह्याच्यात बघ, तू पण टीका लावला. मी पण लावला. मी